पिंपळनेर पानखेडे येथे उसळला लाखो आदिवासी बांधवांचा महाकुंभ। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पानखेडा 32व्या जागतिक आदिवासी महासंमेलनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आलेले असून आज सकाळी आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये विविध देखावे नृत्य सादर करत रॅली सभास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर आदिवासी पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। या संमेलनात 10 लाखांपेक्षा जास्त आदिवासी बांधव महासंमेलनस्थळी उपस्थित असून आसाम, अरुणाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यातून आदिवासी बांधव उपस्थित आहेत। आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध स्टॉल महासंमेलनस्थळी उभारण्यात आलेले असून ठिकठिकाणी आदिवासी नृत्य सादर केलं जात आहे। आसाराम येथून तिनसुकिया, झिरटा येथून ज्योतिर्गार्गोहाईन मोरांट्राचे आदिवासी बांधवांनी बांबूपासून झोपडी बनवलेली होती। अरुणाचल प्रदेश येथूनही मोडनार टाईपच्या हरेलीजा या आदिवासी महिला उपस्थित होत्या। त्यांनी आसामी नृत्य मोरान बिहू सादर करत संमेलनस्थळी आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली। या सर्व स्टॉलची व्यवस्था गुजरात व्यारा येथील उत्पल चौधरी गुजराती यांनी केली होती आणि यावेळी आदिवासींनी बनवलेली विविध वस्तूंचे अनेक राज्यातील स्टॉल विक्री प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। आमच्या खानदेशातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पानखेडा येथे 32वं आपलं आदिवासी सांस्कृतिक व संमेलन इथं भरवलं गेलेलं आहे। दरवर्षी देशातील विविध भागांमध्ये आदिवासी संस्कृती देशामध्ये असलेले या संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी केलेलं, पूर्वीच्या लोकांनी केलेलं कार्य आणि आता ती संस्कृती जपत असताना देशात आदिवासी मंडळी कशा पद्धतीने आपली सांस्कृतिक आणि सगळ्या ह्या एकीने राहतात, हे सगळ्या संमेलनाच्या माध्यमातून आपण हे सगळं इथं या 2-3 दिवसाच्या अधिवेशनात दिसणार आहे। आपण इथं बघतोय आसाममध्ये सगळ्या आसामचे आमचे आदिवासी बांधव भगिनी इथं आहेत। त्यांच्याकडनं माहिती घेतली असता आसाममध्ये पूर्वीच्या काळी अशा पद्धतीच्या बांबूपासून घरं तयार व्हायचे आणि देशातल्या विविध राज्यांमध्ये आदिवासी बांधव कशा पद्धतीने राहतात, कसा आपला उदरनिर्वाह करतात, कसं आपलं शेतीवाडी करतात, कशा पद्धतीने आपलं जीवन जगतात आणि आदिवासी जे पूर्वीचे नेते आहेत त्यांनी कशाप्रमाणे आदिवासींचं संरक्षण करण्यासाठी आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे संघर्ष केला आहे त्याची या सांस्कृतिक संमेलनाच्या माध्यमातून आदिवासीच्या नवीन पिढींना हे त्याचं ते ज्ञात होण्यासाठी हे सगळं संमेलन होतंय। या संमेलनाला आज आम्ही भेट देण्यासाठी आलो असताना सोबत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी मराठे, पंचायत समिती सदस्य ईश्वर ठाकरे, पंचायत समिती सदस्य साईराम, आमचे सगळे दोघं आदिवासी बांधव आहेत। हे इथं चांगल्या पद्धतीने कार्य सगळं होत आहे। मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आदिवासी बांधवांना, देशभरातून आलेल्या सगळ्या आदिवासी बांधवांना, भगिनींना आणि माझ्या माता माऊलींना या खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धुळे।